नमस्कार. नमस्कार. काय मग बाबऱ्या देऊन आलायसा? बाबऱ्या कायचा गैरसमज आलाय की बाबऱ्या आपण इकलाय. होय. आपला हा व्हिडिओ जवळजवळ मला वाटते बैलाचा व्हिडिओ 1.5-2 वर्ष झाला असते तिथे चॅनलवर नंदींचं. तर आपलं काय असतं ते रिअल असते. सगळ्याच मी अजून सांगतो की बाबऱ्या विकलेला नाही. बाबऱ्या दिलाय सांभाळायला आणि बाबऱ्या कायमचा सांभाळायला दिलाय. गैरसमज डोक्यातनं सगळ्यांनी काढा. बरं बाबऱ्या विकायचा विषय काढला. बाबऱ्या सांभाळायला देण्याचं कारण एकच आहे, फक्त आपला बाजीन रायबा एकदा सुरायला लागला की आपला बाबऱ्या आपल्या दावणीला परत येणार आहे. बाबऱ्याचं इथं काय व्हायला लागले, नुकसान व्हायला लागले. कोणामुळे? आमच्यामुळे नुकसान व्हायला लागले. आम्ही मान्य करतो की बाबऱ्या पळतोय. 2 गांधी पीठ आहे, 4 गांधी पीठ आहे, कुठनं पण पळतोय. फक्त काय झालं नियोजन होईना म्हणून म्हटलं बाबऱ्या मग तिकडे त्यांच्याकडे एकच नदी आता बाबऱ्या ती त्या क्षेत्रातली जायची. ती म्हणजे ते 100% गुलाल करून बाबऱ्याचा देतो तुम्हाला, काही काळजी करू नका. सकाळी व्हिडिओ कॉल केलेला, बाबऱ्या असल्या उड्या मारतो एका दाव्यावर बाबरे फक्त. आणि एकच की बाबऱ्याचं नुकसान व्हायला नको. आता आम्ही विकायचा निर्णय घेतला की जाऊ दे इथनं नाही तर दुसरीकडे जाऊन तरी बाबा त्याचं नाव मोठं होईल, बाबऱ्याचं नाव मोठं होईल. पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट आल्यावर आम्ही आणि निर्णय तो बंद केला. हे कोणासाठी? फक्त फॅमिलीसाठी चाललंय. मला पर्सनल मेसेज आला, फोन पण आला भरपूर, दादा बाबऱ्या देऊ नका. बाबा म्हटलं बाबऱ्या म्हणजे आपला पण जीव बसलाय. पण मला ते वाटतं मी एवढा ह्यांनी घरात भांडून बाबऱ्या घेतलाय. मग बाबऱ्या जाग्याविषयी कटच केला द्याचा. बाबऱ्या काय म्हटलंय 2-3 महिने फक्त बाबऱ्या तिथं थांबू दे, काय विषय नाही. असं नाही एवढा पावसाळा संपवून जाऊ दे. बाबऱ्याचा व्हिडिओ येणारच आहे आपल्या युट्यूब. बाबऱ्या मैदानात जाईल त्यावेळेस आपण तिथंच असणार आहे. आणि मी आणि भेटायला जाणार की तेव्हा आणि सांगणार बाबऱ्या आपला असा आहे तसा आहे. आणि आपल्या फॅमिलीला पण कळ बाबऱ्यात सुधारणा झाल्या का नाही. आणि जर अजून मी पण सांगते, जर बाबऱ्यात काय जरा कमी जास्त वाटलं तर बाबऱ्या आपण तिथे ठेवू का? एका पायावर तिथनं सोडून आणणार आम्ही. याला विषय बाबऱ्या दिलाय म्हणजे असा की बाबा ती माणसं त्या पद्धतीच्या सांभाळणारी. आणि भैयांच्या सख्यात तिच्या मुलाच्यातच आहे. भैया तसं आपला हक्क आलाच की आपण बाबांना सांगितलं की बाबा असंच एक मैदान खेळूया तर ती तयार होणार की. हे विषय आहे. पण एक बाबऱ्या तुम्हीच नियोजन करणार नाहीत ना भैयान तुम्ही, की हा पैरा तो पैरा, आणि तुम्ही फक्त ती तिकडे घेऊन येणार ते. आणि एक महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय की काय दादा कमेंट करते लोकांच्या बैलासाठी आपलं नंदी तुम्ही देताय. तर तसं काय नाही. लोकांचं बैल नाही, तो आपलाच बैल आहे नंदी. भारत पण, सम्राट पण, किलर पण. त्यामुळे भारत आपला आहे. आणि सम्राट मंचीला सम्राट किलर बाह्याच्या दावणीला आहे. किलरची जबाबदारी बाह्याकडे आहे. सम्राट मंचीला तर सम्राटसाठी स्पेशल पहलवान माणूस लावून दिलाय. आणि त्या माणसामुळे आपल्याला मदत होती, आपली मदत त्या माणसाला होती. असं नाही की म्हणजे काय म्हणते नंदीसाठी आपलं नंदी. आणि असं की भारतनं असं किती गुलाल केलं नाही, पण 100% भारत गुलाल करणार. आणि असं नाही की म्हणजे पैलवानांनी आपल्यावर असा तो बोजा ठेवलाय, ती त्यांचा भारतचा खर्च उचलते सगळं. त्यांचं ती बघते, ती फक्त तो आपल्या दावणीवर आहे. आणि त्यांना सांभाळायला त्यांची व्यक्ती ती आपल्या बैलांना पण सांभाळत्या, त्यांची राखण करत्या तिथं राहून. आणि महत्वाचा आणि वस्तीला माणूस झालं, माणूसाला राखली 24 तास तिथं आहेत. रात्रीचं टेन्शन येत नाही की बाबा कोण आलं गेलं काय झालं. त्यामुळे त्या नंदीचं टेन्शन कोणी घेऊ नका. त्यांचा माणूस सांभाळायला आहे खंबीर तिथं. आणि बाकी 2 नंदी आलेली म्हणजे तो निशाण आहे ना, ती पण आज जातील. कारण की आपल्याला कमी करायचं. कारण माझं तर टार्गेट आहे फुल फायनल या व्हिडिओ माध्यमातून रायबा शेट आणि माझी शेट. कारण की ज्यासाठी आपण या क्षेत्रात पडलोय त्यांना ट्रेन केलंच पाहिजे. कोण रायबा जर मागे पडाला तर आपला काही उपयोग नाही. आणि कसं आहे, रायबावर एवढा जीव आहे महाराष्ट्राचा, तर त्याला त्या हेनच घडवलंच पाहिजे. फॅमिली काय म्हणणार मला माहिती पुढे रायबा जर नाही पळाला. होय, मला माहिती कुठली उत्तर काय येणार आहे, काय प्रश्न काय पडणार आहेत ती. म्हणजे त्याच्यासाठी जरा कुठं पाऊल उचललाय आपण की आता कसं आहे. आणि आता बाबऱ्याचं उदाहरण बघतो. बाबऱ्या 2 मैदान पळाला तर त्या खान कमेंट आले कशाला आणलाय, घेतलाय काय, पण तुमचं काय असतं आणला त्यावेळेस पण कशाला घेतलाय कर्नाटकचा, कशाला दादा मैसुरी हाय तो, असा हाय तो, तसा हाय तो. अहो घेतला नशिबात होता म्हणून आला. नशिबात आहे अजून. बाबऱ्या ब्रह्मा बाजी रायबा ही 4 नंदी आपल्या दावणीला 100% असणार. मला तर मी असं म्हणलेच, बाबऱ्या आणि ब्रह्मा काय आपल्याला सोडून जाऊ शकत नाहीत. त्यांचं वैशिष्ट्यच वेगळं आहे. जाणार ते लय म्हणजे आपले फॅमिली पाहू गुत्या म्हणजे हक्क काय म्हणून पाहू गुत्या. आणि ते हक्कानं कावतेच सोडा, म्हणजे की बाबा हक्क दाखवतेत, प्रेम करतेत जास्त. प्रेम आहे तेव्हा माणूस चिडतोच. त्यामुळे आम्हाला पण बरं वाटतं. तुम्ही पण हक्कानं म्हणताय. एका मागाशीच कमेंट वाचली म्हणते ते गावाच्या नंदीसाठी आपलं नंदी तुम्ही देताय, बर्थडे गिफ्ट चांगलं दिलं. अहो देताय म्हणजे इकलं आहे का आपण, इकल्यापासून पुढे विकलेलं नाही, विकणार होतोच पण थांबवलंय घरात. पण विचार केला म्हणजे परत अशी वस्तू मिळणार ना आपल्याला. आणि जाते कवचित ठिकाणी बघायला होती आता आपल्याकडे बाबरे ती. हो, मग ते असा भरपूर विचार विनिमय करून कसं झालं, तिथे गेल्यावर जसा कुठल्या मैदानात हिंद केसरी ती पेडगावच्या मैदानात गेलं, ब्रह्मा तसा नर्वस झाला. मग तसं जरासं टेन्शन आलं की बाबा करायचं तर काय, खर्च अफाट किती करायचा. कसं आहे, एकतर आपण यात नवीन आहे
काय काय फॅमिली अशी की पळायला नाही गेला मैदानात कुठं राहिला 4 नंबर 5 नंबर कातर गेली लगेच घाण कमी होय तेव्हा पण आम्हाला वाटतं आता कालच भारत किती छान पळाला भारत किती छान पळाला फक्त कुठं थोडस एका पाऊलात मागे राहिला तरी सुद्धा कमेंट काय ती माहिती आहे का आपल्या 7 जोडीच्या चॅनल वरती 2 हाना पण 66 म्हणा आम्ही म्हणत नाही की तिथं कमेंट मध्ये लाईव्हला जाऊन कमेंट करा 66 ती त्यांचं प्रेम आहे आणि जी करतात त्यांचं ती प्रेम आहे तर अशी जी कमेंट करते ती जळू नका आपलं साधा सोपा विषय आपण कुठल्या अड्ड्यात नाही माध्यात नाही आपलं नंदी बल आणि आपण बल पळाली तरी आपली जाईल नाही पळाली तरी आपली जाईल कारण आपण आपण एवढं व्हिडिओ केलो कुठल्या नंदीला काही बोलल्यानं माघारी पण बोलत नाही तोंडावर पण व्हिडिओ माध्यमातून बोलत नाही सगळं नंदी समान आणि कसं असतं हार जीत ही नशिबाचा भाग आहे मैदानात गेलंच आणि मैदान गाजवून आलंय असं होतच नाही आणि सगळ्या फॅमिली माहिती पहिल्यापासून आपलं टार्गेट कोण आहे रायबाशी आणि रायबाशीसाठी छोटं बॉल उचलला आपण काय बाबऱ्या कचून काय दिसणारच आपल्या इकडे प्रत्येक जरा तेवढं पुरतं तिथं कारण की तिथं आणि पावसाळ्याचे दिवस आहेत ना व्यायाम घ्यायला ही करायला पण अडचणीचं झालंय तिथं त्याला फुल व्यायाम होणार आहे घोडी तर तिथं लय घोडी आणि ते काल काय बोलले शेळीचं दूध पण पाजणार आहे ताकद वगैरे वाढवून देतील हो जरा असं म्हणजे आम्ही नाही बाबऱ्या देणार आम्हाला माहित आहे तुमचा जीव आहे तर तुमच्या शुभाशीर्वादांसाठी नक्कीच त्याला ठेवणार आहे आणि काय विषय नाही फक्त आणि एका सारखी कमेडी त्या की तुम्हाला रामराम येईन ते आम्हाला रामराम तर तुम्हाला रामकृष्ण हरी आमचा होय कारण की आम्ही एवढा कोर्स केलेला नाही कारण की जी बैलगाडी क्षेत्रात आहेत पहिल्यापासून ज्यांच्या घरी नंदी आहेत म्हणजे भूता परत नागबंद केला त्याच माहित आहे एक नंदी सांभाळायला किती ताप आहे किती वेळ जातो आणि किती खर्च काय काढून बाकी काम करायला आणि शर्यतीचे जे नंदी असतात ना त्यांना लहान मुलासारखं जपावं लागतं मग ते कसं आहे आता बाबऱ्या तिथं नुकसान व्हायला लागलं मग आपण म्हटलं आणि आपल्या फॅमिलीला माहित आहे आम्ही कुठल्याच नंदीला असं म्हणजे आता तो पळणार आहे पळायच्या ह्याच्यात आलाय फोर्स मध्ये आलाय आणि तो उकऱ्या काढतोय जाग्यावर पण त्याचं मैदान घडण आपल्याकडं मग ह्याचा उपयोग काय आपणच नियोजन करा बाबा ती मैदान देऊन धरली की सांगा आणि येणारच नाही मैदानात फॅमिलीला बाबऱ्या मैदानात निघाला जाऊ दे जरा आम्हाला पण समजून घ्या येऊन निर्णय आणि काय घेतोय कारण की हे बोलत नाही एक आता आपल्याकडे 4 नंदी आहेत फक्त आपलं बरोबर आहे का नुसते आठवडं आमच्या बस येऊन बसायचं राहायचं करू नका जे म्हणजे जास्त वाटते का नाही काय गावात एवढं 4 दिवस फक्त येऊन राहायचं आणि काय काय करतोय संध्याकाळपर्यंत एवढं बघा फक्त सगळं बघा जवळून बघा ते सोपं वाटते माझं या एवढा यांचं लक्ष नाही ते नाही का परवा दिवशीचं मैदान केलं 7,000 रुपये गेलं होय पेडगावला किती गेलं पेडगावला 7,000 रुपये काल गेलं आम्ही कमवत पण नाही हो तेवढं तरी पण आम्ही खर्च करतोय सोडा पण करायचं म्हणजे आता आज रायबाला बघा आज कोण म्हणजे हे नंदी बाबऱ्याच्या तिकडे गेला म्हणून आज रायबाला झोपला रॉक्यावर मस्तपैकी व्यायाम झाला तरी बाजीचा राहिलाच बाजीचा राहिला भाजी किलरला येसन घालायची भाजी उद्या चालवायची त्यांचं माता जोडती म्हणून तर हे विषय आहे फक्त जरा आम्हाला कुठेतरी समजून घ्या की आम्ही हा निर्णय काय घेतलाय आम्ही काय हरकून असं खुश होऊन बाबऱ्या दिलेला नाही होय मला पण वाटत किती वाजता 10:30 वाजता आला आवरून सांगितलं आणि काल इथं शेणे गावात सुद्धा बरेच जण केक कट करायसाठी थांबलेले पण नाही ह्यांनी बाबऱ्याला व्यवस्थित सोडून आणि व्हिडिओत पण तुम्ही बघितलं व्यवस्थित सांभाळा आणि ऑफ कॅमेरा पण तीच चालू आहे नाही विषय काय आता आपल्या फॅमिलीचा एवढा जीव आहे म्हटलं विचार आमचा किती बाबऱ्या जीव बाबऱ्या हाय जीव तर त्या चिठ्ठीत काढलाय की बाबा म्हटलं की बाबऱ्या 2दा विकाय काढलाय 2दा ठेवलाय तेव्हा बाबऱ्या आता काय जात नाही आपल्यात ब्रह्मा तर 100% जात म्हणजे 4 नंदी फिक्स आपल्या धावल्या जाणार आहे टेन्शन घेऊ नका आपल्या फॅमिलीनं फक्त जरा समजून घ्या आम्हाला कुठे बरोबर आहे का होय आणि आपलाच आहे बाबऱ्या विकलेला नाही विकला तर विकला म्हणूनच सांगणार कारण खोटं कधी लपत नाही बरोबर आहे कसं आहे पाण्यात टिंब केलेले कधी ना कधी वर येतं तसं खोटं बोललेलं कधी ना कधी कळतच म्हणजे कळतच खोटं कधी लपत नाही आणि तिथं जी फॅमिली होती का नाही आपल्या चोराड्या मैदानात त्याची माहिती आहे काय विषय नक्की तिथं झाला सगळ्यांच्या देखत मी बोलतो की बाबरे आता विकायचा विषय कॅन्सल केला आणि आपले स्वतः विषय मोरे तिथं आलाच व्हिडिओ होय त्यांच्या चॅनलवरती पण आलाय आणि मातीतले हिरे तिथं पण तुमची मुलाखत आल्या पेडगाव मधली मला नाही दिसली मी दाखवते तुम्हाला पाक शेवट आहे तुमची हा त्यांनी म्हणजे अशा मिक्स घेतलेत ना टेक ते स्टार्टिंगला तुम्ही दिसलाय ते पुन्हा डीप मध्ये सगळा व्हिडिओ आहे त्यांनी दाखवलंय पुढे व्हिडिओत काय होणार आहे ते असं केलंय धरा तर आपल्या फॅमिलीनं नवीन चॅनेलला भरपूर सपोर्ट केलाय हो 3000 झाले असतील इकडे जेवढे सबस्क्रायबर आहे तसं इकडे वाढणार की ही आपली जी जास्त क्लोज फॅमिली आहे ना त्यांनी लगेच हे केलंय नवीन व्हिडिओ
बैलगाडी क्षेत्राला पण व्हिडिओ टाकायला केली आणि बाकीचं आपलं ग्रामीण जीवन डेली रुटीन सगळं म्हणजे मी काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत जाईन. ह्या त्रिशेली म्हणून तुम्हाला दाखवण्यापर्यंत करतील आम्ही आणि आहे होय. आधीमध्ये फक्त आता आमचा कॅमेरामॅन जरासा लांब बसतो. सपोर्टला जर चांगला सपोर्ट केला फॅमिलीने होय. चॅनलला. काही मला टेन्शन आलं होतं, म्हटलं 1000 सबस्क्रायबर आता ह्या चॅनलचं कधी पूर्ण होणार एका दिवसात. सगळ्यात रात्री वॉच टाइम लई वेळ लागतो आम्हाला. त्या श्रीशनी कमी चॅनलला 8 वर्ष गेलीत वॉच टाइमला. होय. आता राहिला वॉच टाइम. बाळमामांनी वॉच टाइम पूर्ण करून दिलेला, पण इथं आपल्या फॅमिलीची कृपा झाल्या. चालतंय. आजच्या व्हिडिओत इथनं पुढे बघून घ्या. आपला रायबाशीट चाललेला नाही, फक्त किलर लायसन घातलं. नाही रायबाशीट चाललेला पण दाखवायचं. किलर लायसन टाकलेलं उद्याचे व्हिडिओ दाखवू. चालते. चाललेला दाखवू आणि भारत पळालेला व्हिडिओ दाखवू. चालते. कारण की रायबाशीट बघा कसं चाललंय दाखवू फॅमिली. आणि हो माता कवाट आहे पाहुणं पूर्वज आपलं पूर्वज आहेत पूर्वज. ऐ काय मग हा अय बाबा काय याला मान काय करते तिरकी तिरकी. चपाती राहू दे गेलं लागा. कुत्र माग लागला असेल. हो आला चिक्या म्हणा कुठं गेलेलं कोंडून मला दमवतोच तेवढा तर. आता नाही कोणणार तुला. आम्ही निघालो रायबाला रॉकेला घेऊन. आणि हा आपला एक्का तयार आहे. एक्क्याचा जो तयार केलेला आहे. हो इकडे आहे चिक्या वर वर आहे. रायबा शेटला बाहेर काढलाय. रायबा शेट आपलं व्हिडिओ दिसते ते जरा असं बारकं खरं रिअल मध्ये भारत एवढा दिसेल आता. दिसतेच भारत एवढा. हा व्हायच कमी नुसतं जरा 4 बोट वाढलं की झाला भारत एवढा. हे बघ की मान बिनवर केलं. कसं आहे भैया हत्यार यांच्यासाठी चाललंय सगळं. अट्टहास कांटा शोभ ना भैया शेट. कांटा जरा असा ऍग्रेसिव्ह म्हणजे जरा असाही दिसला पाहिजे उठून. तेव्हा आहे की आपल्या फॅमिलीने दिल्यावर ते ह्याच्यात भेट दिलेली पेडगावच्या मैदानात तेव्हा घालेला लाल. तर ही काय गरीब असणे आता ओळखच देणार झाली ती. त्याला चोळायचा बंद केलाय लाड बंद केलाय म्हटल्यावर. नाही मी कायम केस काढतो ते चुळून चुळून. लय केस निघतील बाया आणि एकदम स्लिम दिसतो. अशी केस काढली का नाही म्हणजे चका किलो भारी असते. आता काय झालंय आपलं लाड बंद करायचं चोळायचं बंद करायचं. शांती तुझी म्हणून मोकळा सोडलाच. अय अर्धर की लागला की रॉकेला झोपायला. तापूया का जरा. येशनीला दाव नाही पळवल सगळ्या ह्याच्यात काहीच नेलाय. अजून की हलका अजून करायचा नाही पाहिजे. अजून हलका केला पाहिजे बाबा. कसं आहे रायबा शेट फेरा का द्यायचा ती नक्की मुळ ती नक्की आहे का नाही त्यातली नक्की कवाला काय नक्की करूया. उगाडले तो नक्की करूया. होय नक्की केल्याशिवाय आता फेरा राहू दे टाका भैया. लय पाय तिरका टाका लागलाय. काय नक्क्याचं गणितच कळणार. लय वाढ नक्क्याला जातीला. तर हे नक्की वाढल्यामुळे का नाही रायबा शेटची एक पाय तिरका टाकते असं म्हणजे नक्की नक्की चढल्या आणि सारख्या नक्या वाढते. बघा ही तर असं झालं. असा चकडा निघालेला पुढं आणि मी मागणं पळत निघालो बसायला. आणि काय ठटलं ते दाखवतो इथं इथं आणि पट्टी निघाली काढतोच. ते बघा अजून जरा सूज आहे. होय लागा
फार्म नाही ते हे लावलेलं दुसरं काय बरं त्याच्या आईला नाव आहे त्याचं. तर हो गेला का आता उडी मारून चालू चकडा होता गेलो पळत ओके बरोबर हे असं घेतलं बसा पाहून ए पुढे तोंड कर पडशील मी पडलो बाबा. ए टेक्या जाऊ दे गोंडाबा म्हणतोय दीपक गोंडाबा बसा मागे. रायबा शेटला चालला व्यायाम द्यायचा आणि चिक्क्या पण आलाय पुढे हे बघा चिक्क्या मोरक्या मोरक्या गोंडा भाऊ घ्यायला लागणार तुम्हाला चिक्क्याला पुढे घ्यायला लागले मग बसा येणार. हा चिक्क्या खायला काय हो गावला असतं येतोय पुढे बसतोय अरे पुढे ये पुढे गमत हो दे चिक्या बस पुढे पुढे बस बस ये चिक्या येतो इथे येतो इथं बस थांब माग बसतो माग माग कसा बसतो बघ हा बस बस ये आता बघ माग कसा बसतो आला थांब जरा थांब चिक्या ये इथं बस जरा पुढे गाडी पुढे घे तू एकटा थांब भैया तू एकटा थांब गाडी जरा पुढे घेऊन माग बसतो शिटू हा थांब आता इथे शिटू बसाय माग 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 इथे माग तेव्हा थांबलाय बघ चकड्या जातोय चल जा बाया चालू चकड्यात बसतोय तू बाबा चकड्यात तरी बस चल आता बघ तुझ वगैरे मागा एकदा काय झालं असं तू शेणवर माग शिटवून बसला कुठल्या हा इशू हा ए गोंडा ये मनावर चला केदारवाडी गाडी तरी यायचं त्याला उचलून घेतो तर आम्ही पुढे आहे रायबशीत पाठीमाग आहेत ते बघा वाड्याला पाय जावं चिक्क्याचं गणितच कळ बघून चल जाऊ दे पुढे फेराच चिकून नसेल ना चिकन पण आहे आणि विषय काय झालाय लय अंतर कमी आहे त्यापेक्षा केदारवाडी येऊ दे चालू हे कोणता भाऊ जाऊ मी जाऊ का करणार अरे बाजार करा जायचं हा तेच की तरी मला सोडून ये बाजारला जायचं बाबा हा घरातला तर विषय असा झालाय की आपण पहिल्यापासून म्हणजे व्हिडिओ म्हणतोय 1000 फुटा पडलं फेर टाकायचं दीपक शेट काय झालं पळाली कर काय विषय काय चिकून पण अरे बघच तोवर आली दूर चालून पुन्हा उडी घालत नाही काय वाटतंय थोडा पळाला एवढासा पळाला कसं वाटतंय हाय का त्याला पळालो फक्त लक्ष्यात जरा करून घेऊया पाय तर टाका लागला बरं मी जातो बरं का बरं हे निघाले चालू आहे आता म्हटलं येऊ तर व्यायाम होते फेर कुठे टाकायचं आता अवघड झाली इधर मला हे सोडून लगेच
चिक्याला घेऊन जाऊया माग चिक्या इकडे चिक्या इकडे इकडे माग चल येत बस इकडे माग बघतोय बघ बैलांच्याकडे याला पण उतरलं की चिकू ये इकडे इकडे इथं बस येत इथं बस बस यायचो बस यायचो बस 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 And if you get in my way, you're gonna feel the wrath. Gotta say it to my face while he's looking back. Mirror breaks after math. When I hate, I attack. And when I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal.